रत्नागिरीत मनसेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन, खेडमध्ये शिवसेनेची विजय मिरवणूक काढण्यात आलेली आहे। मतदानानंतर थेट निघाली विजय मिरवणूक। विजय मिरवणुकीमुळे सगळीकडे एकच चर्चा दिसून येते की निकालाआधीच विजयी मिरवणूक कशी काय काढली। मतदानानंतर थेट विजय मिरवणूक निघालेली आहे। खेडमधील ही घटना आहे। विजय मिरवणुकीने मात्र सगळीकडे चर्चेला उधाण आलेले आहे। मनसेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची ही मिरवणूक आहे। तुम्ही दृश्य पाहू शकता की कसा विजय व्यक्त करतायत, किती आनंद व्यक्त करतायत कार्यकर्ते। आणि याच संपूर्ण महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू। आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या सोबत आहेत। प्रणव, असं कुठं बघितलं ना आपण की निकाला अगोदरच विजय मिरवणूक निघते, मात्र हा आत्मविश्वास किंवा ओव्हर कॉन्फिडन्स हा कार्यकर्त्यांमध्ये काय आला? काय स्थानिक याच्या पाठीमागची गणित आहे? काय राजकारण घडतंय? कारण राष्ट्रवादीनं मनसेला पाठिंबा केला होता, सपोर्ट दिला होता। गिरीश, खेडचं राजकारण बघायला गेलो तर रामदास कदम विरुद्ध संजय कदम अशी ही लढत जी आहे ती पाहायला मिळत होती। या संजय कदम यांनी जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी मनसेच्या वैभव खेडेकर यांना पाठिंबा दिला आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून वैभव खेडेकर हे आघाडीचे उमेदवार होते, तर विपिन पाटणे हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून रिंगणामध्ये होते। एकूणच बघायला गेलो तर दोन्ही पक्ष जे आहेत या ठिकाणी तुल्यबळची लढत अशी पाहायला मिळत होती। मात्र शिवसेनेला आता विश्वास वाटतोय की आपण या बालेकिल्ल्यामध्ये मनसेला सुरुंग लावला, आघाडीला सुरुंग लावला आणि त्यामुळे त्यांनी विजय जल्लोष जो आहे तो रामदास कदम यांच्या समवेत साजरा केला। त्याचबरोबर आत्ताच थोड्या वेळापूर्वी एनसीपीचे जे आमदार आहेत संजय कदम यांना विश्वास आहे की आम्हीच या ठिकाणी बाजी मारणार आणि त्यांनी देखील आता खेडमधनं विजयी रॅली जी आहे ती काढलेली आहे। त्याचबरोबर दापोलीमध्येही अशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळते। राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसची इथे आघाडी होती आणि या आघाडीमध्ये संजय कदम यांना विश्वास आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक देखील जिंकणार, असं संजय कदम यांनी आत्ताच एका मुलाखतीमध्ये सांगितलं। त्यामुळे संजय कदम यांचा आत्मविश्वास आहे, तो सांगतोय की आम्ही दापोली आणि खेड या दोन्ही नगर परिषदा ज्या आहेत त्या जिंकल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे एकूणच परिस्थिती बघता हा आत्मविश्वास आहे। मात्र उद्या मतदार राजा नेमका कोणाला कौल देतो हे बघणं गरजेचं आहे, कारण उद्याच्या निकालानंतरच हे सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। त्यातूनच नेमकं कोणाला विजय मिळतो, कोण जिंकतो, कोण हरतो हे उद्याच स्पष्ट होणार आहे। त्यामुळे एकूणच परिस्थिती बघता राष्ट्रवादीनं देखील दावा केलेला आहे की आम्हीच या ठिकाणी नक्कीच प्रणव, पण आणखीन एक मुद्दा येतो ते म्हणजे शिवसेनेचे रामदास कदम बऱ्याच काळानंतर खेडमध्ये ऍक्टिव्ह झालेले दिसतात, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच 2006 सालानंतर या ठिकाणी रामदास कदम ऍक्टिव्ह झाल्याचं बोललं जात आहे, कारण 2006 साली मनसेचे वैभव खेडेकर यांनी या खेडमध्ये नगर परिषदेची सत्ता हाती घेतली। त्यावेळी एनसीपीच्या साथीनं त्यांनी आपलं नगराध्यक्षपद बसवलं होतं। मात्र 2011 साली जी निवडणूक झाली त्या ठिकाणी मनसेनं बहुमताने सत्ता जी आहे ती मिळवली होती। त्यानंतर रामदास कदम जे आहे ते ग्वाल्हेर विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला होता। त्यानंतर खेडमध्ये रामदास कदम यांनी अजिबात लक्ष घातलं नव्हतं। मात्र आता रामदास कदम जे आहेत ते अतिशय ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि दापोली आणि खेड मध्ये त्यांचे पुत्र योगेश कदम यांचं कुठेतरी लॉन्चिंग करण्यासाठी त्यांनी आता सर्व जबाबदारी जी आहे ती योगेशकडे सोपवली आणि योगेश आणि खुद्द भाई रामदास कदम यांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं होतं। अगदी उमेदवारांना आणण्यापासून ते सर्व प्रचाराची धुरा हे रामदासभाईंकडे होती आणि त्यामुळेच रामदासभाई या निवडणुकीमध्ये ऍक्टिव्ह झाले होते आणि त्यांचाच कुठेतरी फायदा शिवसेनेला होईल असं त्यांना वाटतं आणि त्यामुळेच हा विश्वास जो आहे तो शिवसेनेला वाटतो की कुठल्याही परिस्थितीत या खेड नगर परिषद असेल किंवा दापोली नगरपंचायत असेल या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील असं त्यांना वाटतं आणि त्याच्यामुळेच ही विजयी रॅली काढल्याचं भाईंकडनं सांगण्यात आलंय। मात्र या ठिकाणी संजय कदम जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय की माझी परंपरा आहे की मी ज्यावेळी निवडणूक झाल्या त्याच्या आदल्या दिवशीच मी विजयी रॅली काढतो। त्यामुळे आजही देखील मी या ठिकाणी विजयी रॅली काढलेली आहे। दापोलीमध्ये आताच विजय रॅली झाली आहे, त्याचबरोबर खेडमध्ये थोड्याच वेळात ही विजय रॅली राष्ट्रवादी विरुद्ध एनसीपी यांची विजय रॅली जी आहे ती सुरू होणार आहे। त्यामुळे दोन्ही पक्ष जे आहेत ते ठाम आपल्या विजयाच्या ह्याच्यावर ठाम आहेत। त्यामुळे उद्या मतदार राजाने नेमकं कोणाला कौल दिलाय हे साधारणतः दुपारपर्यंत चित्र अगदी बरोबर प्रणव, विजयाचा आत्मविश्वास किती खरा होता, किती खोटा होता हे उद्या दुपारपर्यंत लक्षात येईल। तुम्ही झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।